पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी सर्वपक्षीय मेळावा. प्रदूषित पाणी नदीपात्रात सोडू न देण्याचा निर्धार. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी कुरुंदवाड येथील साधना मंडळ सांस्कृतिक हॉलमध्ये आंदोलन अंकुशच्या वतीने सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. गेल्या 3-4 महिन्यांपासून आंदोलन अंकुशच्या नेतृत्वाखाली पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न सातत्याने लावून धरला जात असून शासन व प्रशासन स्तरावर अनेक बैठका होऊनही ठोस निर्णय न झाल्याने लोकप्रतिनिधी, शेतकरी व नागरिकांनी एकत्रित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. या मेळाव्यास खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, कुरुंदवाड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषाताई डोंगे तसेच आंदोलन अंकुशचे धनाजीराव चुडमुंगे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत कोणत्याही परिस्थितीत रासायनिक व प्रदूषित सांडपाणी पंचगंगा नदीपात्रात सोडू दिले जाणार नाही अशी ठाम भूमिका घेण्यात आली. यासाठी शेतकरी, ग्रामस्थ, नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच शासन स्तरावर पालकमंत्री, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने संयुक्त बैठक आयोजित करून पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी एकमुखी मागणी मेळाव्यात करण्यात आली. मेळाव्याला माजी नगराध्यक्ष दादासो पाटील, नारायण गायकवाड, प्रभाकर बंडगर, उदय डांगे, अंकुशचे दीपक पाटील, राकेश जगदाळे, रशीद मुल्ला, संदीप चौगले, उमेश आवळे, दिनेश कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. SK न्यूज, कुरुंदवाड. पंचगंगा प्रदूषणाच्या आंदोलनाची व्याप्ती वाढवावी या उद्देशाने आणि आंदोलकांच्या बरोबर तालुक्यातल्या प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी पण या आंदोलनामध्ये यावं आणि आंदोलनाची भूमिका नेमकी काय आहे हे लोकप्रतिनिधींना कळावं या उद्देशानं आज कुरुंदवाडमध्ये आपण पंचगंगा प्रदूषणाच्या मुक्तीचा मेळावा आता घेतलेला होता. या मेळाव्याला आपल्या मतदारसंघाचे खासदार धैर्यशील दादा माने आणि आपल्या तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे दोन्ही लोकप्रतिनिधी आले आणि त्यांनी आपल्या आंदोलनाची भूमिका समजून घेऊन या आंदोलनाच्या मुद्द्याबरोबर आम्ही प्रतिनिधी म्हणून पण आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये या आंदोलनामध्ये आम्ही अग्रभागी असेल अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर आंदोलनाची अनेक भूमिका होती की जिल्हा प्रशासन आमच्या पंचगंगा प्रदूषणाच्या पाठीमागं जे ठामपणे नाही त्याला या प्रशासनाला आमच्या आंदोलनाच्या पाठीमागं ठामपणे आणावं यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याबरोबर आमदारांनी आणि खासदारांनी बैठक लावावी आणि येणाऱ्या अडचणी आंदोलनाच्या पाठीमागच्या समजून घ्याव्या या उद्देशानं आम्ही आता त्यांच्याकडे आमच्या प्रतिनिधींच्याकडे मागणी केल्या आणि त्या मागणीच्या अनुषंगानं येत्या 15 दिवसामध्ये आपल्या पालकमंत्र्यांच्या बरोबर आणि प्रदूषण मंडळाचे जे अध्यक्ष सचिव आहेत रेखाराव यांची संयुक्त बैठक लावायचं असं आश्वासन आता आमच्या दोन्ही प्रतिनिधींनी दिलेलं आहे आणि त्या प्रतिनिधीने दिलेलं आश्वासन त्यांनी पाळून येत्या 15 दिवसामध्ये ही बैठक लावावी आणि या पंचगंगा प्रदूषणाचा जो मुद्दा आहे तो वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचवून हा प्रदूषणाचा मुद्दा संपवावा अशी आमची आता सगळ्यांची आंदोलकांची ही भूमिका आहे.